मित्रांनो, अग्रभूषा चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहे नाळेश्वर या गावामधील अनिल वाघ यांच्या शेतामध्ये। तर यांची शेताची आपण पद्धत जर बघितली तर आपण सर्व अचंबून जासाल। तर यांच्या शेतामध्ये बघू शकता तुम्ही, एक ऊस पण आहे, एक झेंडूचं पण उत्पादन आहे, त्यासोबत यांनी मेथीची लागवड केलेली आहे आणि संबाराची लागवड केलेली आहे। यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे की कमी खर्चामध्ये उत्पादन कसं जास्तीत जास्त मिळवायचं आणि ऊस या पिकामध्ये नुसतं एका पिकावरती आत्मनिर्भर न राहता एका पिकासोबत 2 ते 3 प्रकारे पिकं कसे घ्यायचे आणि हे जे यांनी जे पिकं घेतले तर सर्व शॉर्ट ड्युरेशन पिकं येतं आणि ह्या पिकापासून जमिनीसाठी आणि वातावरणासाठी खूप सारा फायदा होतो। जसे की आपण बघू शकता, याच्यामध्ये यांनी मेथी घेतलेली आहे, मेथी जवळपास 1 महिन्याचं पीक आहे। संबार घेतलेला आहे, म्हणजे कोथिंबीर घेतलेली आहे, ते 1 ते 1.5 महिन्याचं पीक आहे। त्याचबरोबर यांनी झेंडू घेतलेला आहे। झेंडूमुळे काय होईल, जमिनीमधले निमॅटोड्स हे नियंत्रणामध्ये येतील, त्यामुळे काय होईल, ऊस पिकासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदाही होईल। अशा प्रकारे माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की एका पिकासोबत नक्कीच आपण मिक्स क्रॉपिंग करून 2 ते 3 पिकं घेण्याचा प्रयत्न करा आणि उत्पादन हे आपले जास्तीत जास्त डबलने उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।